तर जय बाळूमामा आमच्या गावामध्ये बाळूमामा आता 4 दिवस झाले तळ मांडला होता मामाचा. तर आता मामा दुसऱ्या गावाला निघालेले आहेत. तर या अशा प्रकारे मामाचं स्वागत करून अगदी आता डीजे वाजवतच मामाला दुसऱ्या गावाला न्यायचं आहे. तर जय बाळूमामा, जय बाळूमामा. अशा प्रकारे मित्रांनो आमच्या मुढाळे गावामधून बाळूमामाचं 5-6 दिवस आगमन झालं. तर बाळूमामा आमच्या गावात राहिले आणि आता
इथून आम्ही दुसऱ्या तळ बदलणार आहे बाळूमामाचं. तर बाळूमामा चालले दुसऱ्या गावाला, ढाकाळे गावामध्ये. तर आम्ही बाळूमामाला त्या गावामध्ये घालवायला इथपर्यंत आलोय. अगदी अशा प्रकारे डीजे बीजे लावून. आता हो का ह्या महिला माऊल्या त्या दुसऱ्या गावाच्या आल्यात आणि ह्या आमच्या गावच्या महिला माऊल्या आहेत मित्रांनो. तर आता त्या कळशा म्हणजे नारळ घालून आणल्यात कळशा. तर त्या कळशातलं पाणी ते तिकून आलेल्या बायांच्या पाय धुईचं आणि त्यांच्या डोक्यावर त्या कळशा देऊन बाळूमामाला ती त्यांच्या गावाला नेणार अगदी आनंदाने. तर बाळूमामाचं महात्म्य इतकं मोठं आहे मित्रांनो की खूप मोठं आहे बाळूमामाचं महात्म्य. तर खरंच अशा प्रकारे एकदम भारी आम्ही बाळूमामाचं स्वागत करून बाळूमामाला दुसऱ्या गावाला पाठवलं. तर तो का ते ढाकळ्या गावची अशी नाचते भक्त. तर मामाला शिवाच्या बाहेर तिथून आमच्या गावाच्या शिवाच्या बाहेर मामाला काढून दिलं आम्ही आता आणि आता जायचं माघारी. तर बघा अशा प्रकारे काय त्याचं असेल ते वगमान सगळं पूर्ण दिलं आणि हे कळशा बाया डोक्यावर घेऊन अगदी मामाला थाटामाटात त्यांच्या गावाला नेणार चाललं. पुढे चला तर अशा प्रकारे मामाचं मस्तपैकी शिवावर आणले आणि त्यांच्या आता ढाकळ्याला जाणार आहे त्यामुळे त्यांचं सगळं हात पाय म्हणजे पाय धुले. त्या कळशात जे आमच्या बायांनी पाणी जे आणलं होतं त्या बायांनी त्यांचं पाय धुलं आणि त्या कळशा घेऊन मामाला आता घेऊन चालले त्यांच्या गावाला. तर मित्रांनो आमच्या जे म्हणजे मुढाळे शिवारातली होती त्यांनी सगळं मस्तपैकी देवाचं पालखीचं दर्शन घेतलं आणि आता निघालो घरी. शिवाच्या म्हणजे शिवापर्यंतच मामाला सोडायचं असतं आणि तिथून पुढे आता निघालो आम्ही घरी. तर अशा प्रकारे दर्शन झालं मित्रांनो. आता मी सुद्धा गाडीवर अनुबाई आणि मी आमची आकुबाई अगदी मस्तपैकी असं घरी निघालो मित्रांनो. तर आकुबाई तर मित्रांनो व्हिडिओ मामाचा जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की जय बाळूमामा लिहा. आणि बाळूमामा खरंच म्हणजे प्रत्येकाच्या जीवनात जे बाळूमामाची सेवा करून त्याच्या जीवनात कधीच कमी पडून देणार नाही.